जरा रे. आज तू या सगळ्यांसमोर मला मान खाली घालायला लावलीस. मला अजूनही कळत नाही, तू आत्ता जे काय बोलतेस ते खरं आहे का? मगाशी मला जे काय सांगितलंस ते खरं होतं. पण आजपासून एक गोष्ट नक्की, आयुष्यात माझ्याशी कधीही बोलायचं नाही. मी तर म्हणतो, एवढं सगळं रामायण घडल्यानंतरही या पुरीला या घरात ठेवायचंच आहे का? नाही, मी हिला घराबाहेर काढणार नाही, कारण ही आपल्या घरातलीच एक सदस्य आहे. आणि नारायणीचं आज लग्न आहे बाबा, तेव्हा तू आणि तुझ्या बायकोनी नारायणीला आशीर्वाद द्यायला इथे हजर राहायचंय, कळलं का? आणि या पोरीचं काय करायचं? मी हिला माफ केलंय. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव. भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरिः. म्हणजे असं काय केलंय की तू माझ्याशी असा वागतोयस? सांग ना, कसं काय वागतोयस माझ्याशी असं? भद्रं कर्णेभिः श्रूयामदेव भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. 2 दिवस का महिना, फक्त 2 दिवस वीरचं सपान दाखवलं. माझं कशा पाहिजे त्याला माझ्यापासून लांब नेतोयस? सप्तपदे सखे विष्णुस्वानयतो. कुटुंब रक्षकार्यास्तामी अबालपुत्र हरिदम. एवढे समजे उपकार केलेस, आता फक्त एकच उपकार कर, मला मरण दे. आली शेवटी अक्काची पोरगी माझ्या घरात, सुबत्तेचं माप ओलांडून आलीच. हा विष्णूशी लग्न करणार नाहीये. नक्की? आपण एक काम करूया, उद्या तुझ्या लग्नाची तयारी करायच्या ऐवजी सुंदरच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू करूया, चालेल? आता त्या गप्प बसणार नाहीये नागनाथ काका. गप्प जा ना, कुणाला सांगायचं ते सांग ना, नाहीतर गरिबांचा कैवारी दीन दुबळ्यांचा वाली आहे ते आपल्या घरात तुझा गोरख काका. जा त्याला जाऊन सांग, बघ त्याचा तरी विश्वास बसतोय का तुझ्यावरती? अन्याय. आता कशी जागेवर आलीस? बघ, तुला तुझा सुंदर भेटेल, फक्त तुझं विष्णूशी लग्न झाल्यानंतर, कळलं? वीर साहेबांची गुंगी उतरायची वेळ झाली. वीर साहेब अचानक इथं जागे झाले तर मग काय? पहिल्यांदा तुमचाच मुस्काट फोडायला सांगणार आहे मी त्याला. हे घाबरवतो हे, जाऊन झोपायचं आपल्या खोलीमध्ये. घरादाराची झोप उडून मला झोपायला सांगताय? आत्ता नाही तर सकाळी वीर जागा व्हायचाच आहे. काय करणार आहात? काय करणार काय आहात? चौथाच्या डोळ्यानं आपल्या नवऱ्याला आणि आपल्या पोराला अक्काच्या हातून फुकाफुकी मारताना बघणार. चला चल निघायचो, चला सावताच्या खोलीला, चला चला निघा निघा. आमची मदरगी राडा नाही करणार ना? चला चला, या तुमच्या बंधुराजानं उचला आणि नेऊन सोडा त्यांच्या खोलीमध्ये. खोलीत आणि त्यांच्या मिसेसला म्हणावं, सांभाळा तुमच्या नवऱ्याला.